शुभम शुभम मैदानामध्ये फलंदाजीला आलेला आहे पाऊस संघातर्फे. तो या ठिकाणी आता आपलं कसब या ठिकाणी दाखवेल. तत्पूर्वी तिसरं षटक चालू असताना धावसंख्या 34 झाली आहे. 3 त्यांचे मोहरे या ठिकाणी बाद झालेले आहेत. सुंदर स्ट्रोक मारलेला आहे. एकच धाव मिळते का पाहायला मिळाली. चौकार सुंदर स्ट्रोक मारला या ठिकाणी आणि 4 धावा या ठिकाणी त्यांनी वसूल केल्या आणि धावसंख्या एकदम 38 वर पोहोचलेली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. मित्र 6 षटकांचा खेळ होणार आहे आणि 6 षटकांच्या खेळामध्ये या पावस संघ कोणत्या धावसंख्येपर्यंत मजल मारतो हे आता आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आत्ताच या ठिकाणी 38 झाली आहे तिसऱ्या षटकात. विघ्नेश जिग्नेश शिवून टाकताना चौथं षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. चौथं षटक टाकताना आपल्याला जिग्नेशच्या रूपानं पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकला. एकच धाव मिळाली. धावसंख्या आहे 39. ऑल पॉवर संघ आता 6 षटकांमध्ये कोणत्या धावसंख्येवर या ठिकाणी पोहोचतो हे आता पाहायला मिळेल. कारण आत्ताच यांची 39 धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा जिग्नेश एक धाव घेतली. एका धावसंख्येने 40. दुसरी धाव त्यांनी या ठिकाणी पळून काढली. पहा धावसंख्याला 41. दोन आल्या. ऑल पॉवर संघ चौथ्या षटकातच 41 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे त्यांनी आणि उरलेल्या 2 षटकामध्ये तो कोणत्या धावसंख्येपर्यंत मजल मारतो हे आपण आता पाहणार आहात. जिग्नेश वाईट बॉलचा इशारा अंपायरचा. 31 धाव मिळाली. धावसंख्या आहे 42. धावसंख्या आहे 42. सुंदर स्ट्रोक मध्ये जागा घेऊन आणि हा चौकार. धावसंख्या एकदम 46. सुंदर उंचावरून फटका मारलेला आहे.
एक धाव तर काढलेली आहे. दुसरी धाव त्यांनी या ठिकाणी घेतली आहे. धावसंख्या आहे 48. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 48 धावसंख्या झाली. 6 षटकांचा खेळ होणार आहे. यानंतर तेजस जय ऑल पॉवर संघ प्रथम फलंदाजी करताना 4 षटक झाले. 4 षटकांच्या सावतीनंतर धावसंख्या आले 48. 3 बाद 48. शुभम आणि अक्षय हे दोन फलंदाज या ठिकाणी मैदानावरती बॅटिंग करत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मुरुगाडा संघातर्फे गोलंदाज आलाय तो अरबाज. पहिलाच फटका या ठिकाणी अक्षयने मारले. काय घडतंय पाहूया. आणि हा सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला अक्षयच्या बॅटमधून. या 4 धावांच्या मतीने धावसंख्या झाली ती 52. 3 बाद 52. ऑल पॉवर्स. पुन्हा अरबाज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन तर सामना करतो अक्षय. सुंदर चेंडू. यॉर्कर चेंडू उंच चढव. काय घडतंय पाहूया. शतरक चेंडू खाली आणि हा जेल बाद झालाय तो अक्षय. एक चांगला खेळाडू या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश मिळालंय अरबाज याला. तो शुभम मुरकर या रत्नागिरी जिल्ह्यातील एक चांगला मोठा खेळाडू शुभम. पुन्हा अरबाज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सामना करेल तो शुभम. पहिला चेंडू लेग साइडला चढवला. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान. धावसंख्या झाली ती 53. चांगल्या प्रकारचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं अरबाज कडून. पुन्हा अरबाज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन समोर आहे तो शुभम जाधव. सुंदर चेंडू. स्लो चेंडू टाकला. शुभमच्या बॅटला काही चेंडू लागला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 53. पाचव्या षटकातील हा 5वा चेंडू घेऊन पुन्हा अरबाज तर सामना करेल शुभम. पुन्हा स्लो चेंडू. काय घडतं पाहूया. सुंदर चेंडू या ठिकाणी. निर्धाव चेंडू. धावसंख्या 53. 4 गडी बाद 53. 5वं षटक चालू आहे अरबाजच्या रूपामध्ये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. चांगल्या प्रकारचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे अरबाज कडून. पुन्हा अरबाज. समोर आहे तो शुभम जाधव. एक मोठा खेळाडू. लेग साइडला चेंडू. काय करतोय पाहूया. आणि ही मिसफील्ड झालेली आहे. आणि या 4 धावा. खूप
षटक घेऊन आलाय तो महेश. समोर आहे तो शुभम मोरकर. या रत्नागिरी जिल्ह्यातला एक नामवंत खेळाडू, उभारता खेळाडू शुभम. महेश 20-25 धावांचं रनअप घेऊन महेश त्या सामना करेल तो शुभम. एसटीच्या मागे चेंडू गेला. स्वर चेंडू आणि एक धाव, अशा 2 धावा आणि या 2 धावांच्या मध्ये धाव संख्या ती 59. आतापर्यंत सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती ऑल पॉवर्स या संघाकडून. पुन्हा महेश. समोर आहे तो शुभम जाधव. काय करतोय पाहूया. पुन्हा पुन्हा स्वर चेंडू वाईड. धाव संख्या झाली ती 60. काहीस नियंत्रण या ठिकाणी महेशने गमावलेला आहे. सतत पाठोपाठ 2 चेंडू वाईड टाकलेत. एक अंतिम षटक आहे. शुभम बॅटिंग करतोय. लेग साइडला चेंडू चटवले. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव का पाहूया. शुभम स्ट्राईक लावण्याचा प्रयत्न करेल आणि ही 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 62. पुन्हा महेश. समोर आहे शुभम जाधव. अप्रति चेंडू. एक धाव घेतली. थोडासा नैसर्गिक अडथळा, त्याचा फायदा मिळाला आणि 2 धावा मिळाल्या. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली ती 64. शेवटचं षटक चालू आहे महेशच्या रूपामध्ये. समोर आहे तो एक खंदा फलंदाज शुभम जाधव. पुन्हा महेश. समोर असेल शुभम जाधव. पुन्हा लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी महेश. शुभमला या ठिकाणी थोडा चेंडू लागलाय. सामना थांबलाय. पुन्हा सामना सुरू होतोय. शेवटचे षटक चालू आहे महेशच्या रूपामध्ये. 64 धावा झाल्या आहेत. 4 गडी बाद 64. थोडस कमबॅक या ठिकाणी मिळालंय, घेतलंय महेश याने. पार्थ नागवेकर आहे तेच आहे. लेग साइडला चेंडू चटवला.
काय घडतंय पाहूया. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा घेतात का पाहूया. 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आली ती 66. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मोठे फटके पाहायला मिळतात का पाहूया शुभमच्या बॅट मधून. एक चौकार सोडला तर अजून मोठा फटका असा मिळाला नाहीये. पुन्हा महेश समोर आहे तो शुभम. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॅटला चेंडू लागला नाही. लेग वाईज एक धाव संख्या झाली ती 67. आणि आता हा या षटकातील या सामन्यातील शेवट चेंडू खेळण्यासाठी तयार आहे तो शुभम मोरकर. काय करतो पाहूया. महेश समोर आहे शुभम मोरकर. महेशचा चेंडू शुभमने मारलाय. काय करते बघा. आणि हा षटकार शेवट चेंडू वरती मोठा फटका खेळला आणि 6 धावा मिळवल्या. 6 धावांच्या मधील धावसंख्या झाली आहे ती 73. 4 गडी बाद 73.